नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वारं वाहते ते विधान परिषदेच्या निवडणुकीचं. या ठिकाणी कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण प्रत्यक्ष रिंगणात राहणार याचा आजचा दिवस हा शेवटचा. आज 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज घेण्याची पाठीमागे घेण्याची तारीख आणि वेळ होती आणि आज दिवसभरामध्ये नक्की काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर नाव मोठं करायचं असेल तर अनेक वेळा मोठ्या नेत्यांच्या आणि पक्षाच्या सानिध्यात जावं लागतं. एक वेळेस त्या ठिकाणी सर्व काही मिळालं, नाव झालं, तर त्यांना या ठिकाणी ज्या पद्धतीनं सोडलं जातं, ज्या पद्धतीने त्या पक्षाच्या पाठीमागे जाऊन खंजीर खुपसला जातो याचं प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आपल्याला बघायला मिळतं आहे. मंडळी, आजची बातमी अतिशय महत्त्वाची आहे. विधान परिषदेची निवडणूक रणधुमाळी जोरदार सुरू झाली. या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीही उमेदवार निश्चित करण्यात आले. पक्षात काम करत असताना पक्षाने उमेदवारी जाहीर करावी आणि तिकीट मिळावं हे सर्वांना वाटतं. मात्र अशा वेळी भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग आणि नेत्यांची संख्या ही फार मोठी झाली. विधानसभेची निवडणूक जेव्हा आली, या ठिकाणी भारतीय जनता पक्षातील अनेक नाराज नेत्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावेळी सगळ्यांसमोर एकच नाव होतं, ते म्हणजेच मातोश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. या नेत्याने अनेक नेत्यांना मोठं करण्याचं काम केलं. मातोश्रीनंच अनेक दिग्गज नेते जे आता सत्तेत बसलेले आहेत त्या सर्वांना संधी दिली. त्यात एकनाथराव शिंदे असतील, गुलाबराव पाटील असतील, नारायण राणे असतील, त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले अनेक नेते असतील. या सर्वांना मोठं काम करण्याचं मातोश्रीनेच केलं. ज्या भारतीय जनता पक्षाने विधानसभेला या ठिकाणी तिकीट नाकारलं, याच वेळी ठाकरेंची आठवण झाली आणि लोटांगण घालत काही नेते मातोश्रीवर पोहोचले. मंडळी, आजही त्याच उमेदवाराला या ठिकाणी मातोश्रीने पुन्हा एकदा विश्वासाने संधी दिली. मात्र त्या उमेदवाराने मातोश्री आणि ठाकरेंचा विश्वास मोडला. पुन्हा एकदा ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. सध्याच्या निवडणुका ह्या सध्या स्वार्थासाठीच आहेत. घोडेबाजार जोरदार सुरू आहे. सत्ता तिथे शहाणपण असं म्हणायला हरकत नाही. जर उमेदवारी आपण अर्ज भरतोय त्याच वेळी आपल्याला मतदारांचा कौल आणि मतदारांची संख्या ही विधान परिषदेमध्ये दिसून येते. मग यावेळी उमेदवारी अर्ज आणि तिकीट मागण्याचं कारण नव्हतं. या ठिकाणी अनेक नेत्यांनी पुन्हा एकदा ठाकरेंचा वापर केला आणि फसवलं असंच दिसून येतं आहे. बातमी आहे या ठिकाणी रत्नागिरीमधून. या ठिकाणी विधान परिषदेला बाळ माने यांना भारतीय जनता पक्षाने नाकारलं, तेव्हा ठाकरेंनी स्वीकारलं. त्याच बाळ माने यांना उमेदवारी अर्ज दिला. रायगड या कोकणातील जागेसाठी अनिकेत तटकरे विरुद्ध बाळ माने ही निवडणूक होणार होती. मात्र यावेळी आता बाळ माने यांनी भारतीय जनता पक्षाची कास हातात धरली. पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावरती उमेदवारी अर्ज माघारी घेताना ज्या ठाकरेंनी, ज्या पक्षाने पूर्ण संधी दिली, विश्वास ठेवला, त्या नेत्यांच्या पाठीमागे जाऊन आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि पक्षाला या ठिकाणी तोंड घशी पडण्याचं काम केलेलं आहे. बाळ माने यांना भारतीय जनता पक्षाने जेव्हा तिकीट नाकारलं त्याच वेळेस बाळ माने यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं उदय सामंत यांच्या विरोधामध्ये विधान परिषद दिली. आज तेच बाळ माने या ठिकाणी ठाकरेंना न सांगता, विश्वासात न घेता यावेळी अशा वेळी सोडलं ज्यावेळी ठाकरे दुसरा उमेदवारसुद्धा देऊ शकत नव्हते. इतका विश्वास ठेवल्यानंतर, सर्व काही दिल्यानंतर या ठिकाणी स्वार्थाचं राजकारण कशा पद्धतीने चालू आहे ते दिसून येतं आहे. या ठिकाणी नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेऊन बाळ माने यांनी प्रत्यक्ष भाजपकडे गेल्याचं जाहीर केलेलं आहे. यावरती आता संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून घोषणा केलेली आहे. बाळ माने यांना या पक्षातून हकालपट्टी केल्याची. ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, ज्यांना मातोश्रीने नावलौकिक मिळवलं, त्याने विश्वासघात करायला नको अशी ही चर्चा सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये होते. या ठिकाणी आपल्याला उमेदवारी तिकीट मागण्याच्या अगोदरच विचार करायला हवा होता. या पद्धतीने फसवणं हे योग्य नाही. अशा प्रकारचं दबावाचं आणि स्वार्थाचं राजकारण याबाबत आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या कमेंट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.